गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलाचा फटका शेतीला मोठ्या प्रमाणात बसतोय। कोकणातील सुप्रसिद्ध हापूस आंब्याला देखील आता हवामान बदलाचा फटका बसलाय। चक्रीवादळ, अवकाळी पाऊस आणि गारपीट याचा दरवर्षी आंब्याला फटका बसतच होता। मात्र यंदाच्या वर्षी सर्वाधिक अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंब्याच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळते। उत्पादनात घट झाल्याने आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय। जितके उत्पादन झाले आहे तितका हापूस आंबा आता बाजारात विक्रीसाठी येतोय। गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र यावर्षी 10% आंबा बाजारपेठेत आलेला पाहायला मिळते। कोल्हापूरच्या बाजार उत्पन्न समितीत हापूस आंब्याची आवक यावर्षी कमी झाल्याची पाहायला मिळते। तर आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे हापूस आंब्याची निर्यात देखील ठप्प झाली। निर्यात ठप्प झाल्यामुळे एक्सपोर्ट क्वालिटीचा हापूस आंब्याची चव यावर्षी कोल्हापूरकरांना चाखता येणार आहे। कोल्हापूरच्या बाजारपेठेत एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा आलेला असून आवक कमी असल्याने दर मात्र चांगलाच वधारलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्य माणसांना हापूस आंब्याची चव चाखण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत। या वर्षी पाहिलं तर गतवर्षीपेक्षा मार्केट यार्ड कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक थोड्या प्रमाणात आता चालू झालेली आहे। निसर्गाच्या बदलांमुळे, वातावरणामुळे आंबा यावर्षी जरा कोकणचा आंबा पीकच मुळात 20 ते 25% असल्यामुळे कोल्हापूर बाजार समितीमध्ये आंब्याची आवक कमी असल्याने आपल्या आंब्याचा दर यावर्षी थोडाफार चढा असलेला दिसून येतोय। यापुढं थोडीफार जर आवक वाढली तर या आंब्याचे दर देखील थोड्या प्रमाणात कमी येण्याची शक्यता आहे। आणि तसेच एक्सपोर्ट बंद असल्यामुळे कोल्हापूर बाजारपेठेमध्ये आपल्या कोल्हापूरकर वासियांना एक्सपोर्टची देखील चव चाखता येण्यासारखी आता परिस्थिती दाखल झालेली आहे। हापूस आंब्याची आवक कमी झाली असून दर मात्र तेजीत असल्याचं पाहायला मिळते। साधारणपणे 1100 रुपयांपासून 2500 रुपयांपर्यंत बाजारात हापूस आंब्यांचा दर आहे। हापूस आंब्याचा आकार आणि पेटीतील आंब्यांच्या संख्येवरून हा दर ठरवण्यात येतो। हवामान बदलामुळे हापूस आंब्याची घट झालेली पाहायला मिळत असून युद्धामुळे मात्र कोल्हापूरकरांना यावर्षी एक्सपोर्ट होणारा आंबा चाखायला मिळणार आहे। लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी।